तर आपण कालच इंस्टाग्रामला आपल्या नवरात्री उत्सव निमित्त एकदम खतरनाक स्क्रोलिंग 2 पोस्ट टाकल्यात. एकदम टॉपचा विषय झाला आहे. तुम्ही भरपूर ढीक प्रेम दिला आहे. 5500 लाईक्स पण दिल्यात आपल्या इंस्टाग्रामला. ज्यांनी कोणी अजून आपल्या इंस्टाग्राम ID बघितलं नाही त्यांनी लवकरात लवकर जाऊन बघा. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फॉलो करा, पोस्टला लाईक्स करा, तिथले आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलला जॉईन होऊ शकताय. तर एक नंबर आपली डिझाईन झाली. भरपूर अशा कमेंट आले की दादा एक नंबर डिझाईन झाल्या, आम्हाला ट्युटोरियल लवकरात लवकर पाहिजे. तर फायनली आज आपण आणले 2 एडिटेबल PSD दिल्यात, प्लस PLP दिल्या, प्लस एक्स्ट्रा सेपरेट मटेरियल दिले, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे जी काय डिझाईन आहे तर ती करू शकता. आणि तुमच्या मंडळच्या देवीचा जो काय फोटो आहे किंवा इतर आपल्या 3.5 शक्तिपीठापैकी किंवा तुमच्या इथल्या गावातल्या आईचा तुम्ही फोटो चांगल्या प्रकारे लावू शकता. एकदम बेस्ट लेवलला. एकदम खतरनाक कन्सेप्ट आहे आजची. नक्कीच तुम्हाला आवडणार आहे 100%. त्यासाठी आज चढू शेवटपर्यंत बघा. बाकी जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. बाकी आपल्या टेलिग्रामलाही जॉईन व्हा. भरपूर ढीक प्रेमीला आहे, पोस्टला, व्हिडिओला खूप खूप धन्यवाद. क्लासची पण भरपूर रिक्वायरमेंट आली की दादा ऑनलाईन आपला क्लास कधी चालणार आहे, ऑफलाईनचा पण काय विषय आहे. मोबाईलचा आत्ता अवेलेबल आहे, पण नक्कीच ऑनलाईन आणि ऑफलाईन, खास करून ऑनलाईन लवकरात लवकर आपली 4-5 दिवसात आपली बॅच लॉन्च होणार आहे. ऑफलाईन आता नुकताच चालू झाला 15, त्यामुळे ती 1 महिना लागेल आपल्याला, पुढच्या महिन्यात लॉन्च होईल. पण ऑनलाईनसाठी स्टे ट्यून्ड. खतरनाक विषय होणार आहे. भरपूर ढीक प्रेम द्यायला आहे. लॉन्च झाल्या लगेच सीट बुक करून घ्या, कारण का शेवटला जे येत्या त्यांचं प्रॉपर ॲडमिशन होत नाही, कारण का भरपूर ऑलरेडी बॅच फुल झालेल्या असत्या, एक्स्ट्रा पण ॲडमिशन घेतलेले असतात. त्यामुळे ओके, बॅच लॉन्च झाल्या नक्कीच पेमेंट करून ॲडमिशन डन करू शकता. ओके, जरा थांबा 4 दिवस ऑनलाईन बॅचसाठी. भरपूर ढीक प्रेम द्यायला त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. गेल्या 3 बॅचेस एकदम टॉपच्या झाल्यात आपल्या. खूप खूप धन्यवाद. त्याच्याही मागच्या झाल्यात थोडा, पण रेकॉर्ड तोड बॅचेस झाल्यात. ओके 3. तर चला फायनली आपण बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बघूयात आणि सगळ्या सविस्तर गोष्टी तुम्हाला कळतील. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये जाईल. तर आता आपण आपली पहिली डिझाईन बघायला गेलं तर खास करून एकदम युनिक अशी कन्सेप्ट होती की आपण प्रॉपर जी काय 3.5 शक्तिपीठ आहेत त्या थीममध्ये मागच्या वर्षी पण डिझाईन केली ती तुम्हाला भरपूर आवडलेली. तर भरपूर जण त्याची PhD डिझाईन मागायल्यात, पण PhD मी प्रॉपर काहीतरी कारणास्तव प्रॉब्लेम झाला आहे PhDला, त्यामुळे मी देऊ शकलो नाही. क्षमस्व, भरपूर जणांनी मागितली, सॉरी त्यासाठी. पण नक्कीच आजची जी काही PhD डिझाईन आहे ती आपण देणार आहे, त्यामुळे तुम्ही ह्यातनं काही कन्सेप्ट क्रिएटिव्ह लेवलला सुचत्या त्यानुसार ती तुम्ही करू शकता बेस्ट लेवल. ओके चला, पहिल्यांदा आपण घेतले बॅकग्राऊंड नॉर्मल, म्हणजेच आपण साईज घेतोय इमेज 9x16, 150 रेझोल्युशन घेतले आपण. आता 300 पण ठेवू शकताय तुम्ही, काय अडचण नाही. तर सगळ्यात मेन म्हणजे ही पोस्ट करायची कशी यावर पण आपण सेपरेट ट्युटोरियल आणणार आहोत. ओके, म्हणजे जेणेकरून स्टेप बाय स्टेप भरपूर मोठी प्रोसेस आहे ती. खास करून पहिल्यांदा आपल्याला प्रोसेस करायला लागते मोठी, त्यानंतर मग एकदा ती प्रोसेस झाली 9x16ची एजी संपूर्ण लिंक तीन करायला लागतात. गोष्ट ऑलरेडी आपण सांगितलं आहे, पण बजरंग बलींची आपण हनुमान जन्मोत्सवची एक डिझाईन केली त्यामध्ये समजून सांगितलं, तरी पण प्रॉपर आपण सेपरेटच आणत त्यावर ट्युटोरियल, जेणेकरून तुम्हाला कळेल. जरा वगैरे मोठी प्रोसेस आहे 15-20 मिनिटाची. खास करून जरा मेल ID लिंक करायला लागत्या, फेसबुक इंस्टाचं प्रॉपर्टी लिंक्सचा विषय असतो, त्यानंतर मेकचा काय विषय आहे, अपलोडिंग करायचा काय विषय आहे, ते सगळं जरा करायला लागते. ओके, त्यामुळे बाकी लवकर आणा. तुमची इच्छा आहे का नाही त्या ट्युटोरियल संदर्भात नक्कीच मला कळवा. तर इथं आपण घेतला एकदम असा ग्रेइश टोन, म्हणजे ग्रीन प्रॉपर, त्या थीममध्ये बेस्ट लेवलचा आपला साडीच्या अपोजिट थीम आपण घेतल्या. त्यानंतर मग आपण याच्यामध्ये स्पॉट ॲड केला आहे, जो आपला आपण मातेचा पीक आहे. तर त्यानुसार आता ही कन्सेप्ट होती संपूर्ण पाठीमागणं. आपण जे काय शेप वाईज किंवा कशाही थीममध्ये मला दाखवत होतो, पण जो काय 9x16 रेशो आहे त्यामध्ये आपल्याला अशाच थीममध्ये अशाच शेपमध्ये आपल्याला गोष्टी दाखवणं गरजेचं होतं. जर 4x5 असतं, 3x4 असतं, तर नक्कीच जर आपण युनिक काहीतरी करू शकलो असतो, बॉक्स सर्कल. पण या थीममध्ये हे बेस्ट झालेलं आहे. ओके, आपल्या तुळजाभवानी यायचा आपण मिडलला पिक ठेवला आहे. त्यानंतर आपण ग्रॅडियंट लावला चांगल्या प्रकारे. आपल्या जो काय खाली कलर आहे 2 या थीममध्ये, या 2 कलरचाच आपण वर थीम घेतला आहे. बाकी नॉर्मल ग्रॅडियंट आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला जिथं पाहिजे फेस सोडून आपण जरा मारले, जेणेकरून ते एकदम मॅचेबल दिसते. त्यानंतर रिफ्लेक्शन आपण जी काय लाईट आहे पाठीमागची तर त्याचं रिफ्लेक्शन घेतले. त्यानंतर आपल्या अंबाबाई आईचा पिक आपण ॲड केला आहे कोल्हापूरच्या. खास करून याला पण आपण ग्रॅडियंट फेस सोडून संपूर्ण सगळीकडे मारले, जरा फॉगिनेस यावं यासाठी. त्यानंतर मग त्यात पण आपण जे काय लाईट आहे तर तो वरनं रिफ्लेक्ट केलेला आहे. एक्सपोजरच्या मदतीनं आपण म्हणजे एक प्रकारे आल्ट होल्ड करून मास्क लावतोय आणि त्यात जिथं आपला स्पॉट आहे तिथे तुम्ही मारू शकता. ओके, म्हणजे व्हाईट कलर ठेवून आपल्या ब्रशला. त्यानंतर आता आपण घेतल्यात प्रॉपर रेणुका माता चांगल्या प्रकारे. आणि इथं बघू शकताय यांना पण आपण लावला आहे ग्रॅडियंट मास्क विथ. ओके, फेसला नाही आपण मारला. सेम तीच प्रोसेस रिफ्लेक्शन आपण केलं आहे ॲड. त्यानंतर अपोजिट आपली सप्तशृंगी माता एकदम छान प्रकारे, त्यांना पण आपण ग्रॅडियंट थीम घेतल्या, फेस सोडून सगळीकडे मारलं जरा जेणेकरून ते फॉगिनेस बॅकग्राऊंडला मॅच तो टोन यावा यासाठी. बाकी ग्रॅडियंट, खास करून ग्रॅडियंट यूज करण्याचं कारण म्हणजे काय की कोणताही टोन आपल्याला चांगल्या प्रकारे मॅच करता येतोय. जर ग्रॅडियंट मॅच केला की नॉर्मल थीममध्ये मॅच होते, आणि जर सिलेक्टिव्ह कलरकडे गेला तर तुम्ही डीपमध्ये ॲड करू शकता.
तर डीपमध्ये आपण फायनल इफेक्ट मारतोय, त्यामुळं जाणार असेल तर सिलेक्टिव्हकडे जाऊ शकता तुम्ही. सिलेक्टिव्ह कलरकडे बेस्ट आहे, एक आणि एक कलर तुम्हाला प्रॉपर ॲडजस्ट करता येऊ शकतो. ओके, बाकी मग भरपूर पण ऑप्शन्स काय आहेत, कलर बॅलन्स आहे, फोटो फिल्टर आहे, यामधनं पण तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. आपला हा ग्रॅडियंट झाला. तर संपूर्ण जे काय आपण ग्रॅडियंट लावलेलं असेल, एक्सपोजर लावलेलं असेल, तर ते आपण इन्व्हर्ट मास्क करून लावले बघा. म्हणजे संपूर्ण लावायचं, त्यानंतर त्याला इन्व्हर्ट करायचं आणि जिथं जिथं पाहिजे तिथं तिथं आपण ते फिलअप करायचं आहे ब्रशचा वापर करून. ब्रश व्हाईट कलर इन्व्हर्ट केल्यावर ब्लॅक होतं, ते व्हाईट कलर प्लस जर ऑपोसिटिव्ह फ्लो लो आणि त्यानंतर जिथं पाहिजे तिथं आपण मारू शकतो चांगल्या प्रकारे. इथं पण आपण रिफ्लेक्शन ॲड केले. त्यानंतर आपण एक जागा ओव्हरऑल ती 3.5 शक्तिपीठाचं आपण घेतलं, पण त्यानंतर आपण मग आपली एक्विराई आपण ॲड केली. त्यानंतर मग ग्रॅडियंट, एक्सपोजर त्या थीममध्ये बेस्ट लेवलला आपलं संपूर्ण सेट झालं. पण नक्कीच ह्याला एक असं स्टेबल दिसणारा असं स्ट्रोक पाहिजे होतं किंवा शेप पाहिजे होतं, तर त्या गोष्टी पण आपण ॲड केल्यात. बाकी खाली आपण जरा व्हाईट थीम ठेवली आपण, 7 रस्त्याची माऊली एकदम छान अशी देखणे, तर ती त्या थीममध्ये घेतल्या. बाकी शॅडो आपण लावल्यात, शॅडो विथ एक प्रकारे स्ट्रीप आपण ही घेतल्या. स्ट्रीप वुडन, पण त्याला आपण गोल्डनमध्ये कन्वर्ट केले पुढं आपण ॲडजस्टमेंट लावून ते चांगल्या प्रकारे. शॅडो स्ट्रीप, त्यानंतर शॅडो स्ट्रीप अशा थीममध्ये आपण हे केले बेस्ट लेवलला छान प्रकारे. ओके, डन. त्यानंतर आपण याला लावला आहे कलर लुकअप, जरा उगाच गोल्डन थीम येण्यासाठी, आणि तो कलर लुकअप हेवी होण्यासाठी आपण लावला आहे व्हायब्रन्स हेवी लावला आहे, बघू शकता. कलर लुकअप लावला आहे हा आपला AGMवरचा, जो ऑलरेडी अवेलेबल आहे आपल्या फोटोशॉपमध्ये सगळ्यांच्या असतो. त्यानंतर मग एक्सपोजर हेवी केला, जेणेकरून संपूर्ण ती थीम गोल्डन झाली, बघू शकता. आपल्या मातेच्या बरोबर पाठीमागं एक आपला शेप घेतला एकदम सर्क्युलर, एक नंबर नेक्स्ट लेवल दिसते. त्याच्यावर आपण त्रिशूळ थीम घेतल्या, छान अशी व्हायब्रन्स जरा आपण लावला आहे. त्यानंतर खाली आपण जरा गोष्टी मिक्सिंग केल्यात, जेणेकरून ते स्टेबल वाटावं, काहीतरी आपलं फरशी किंवा ग्रेनाइट आहे असं वाटावं. त्यानंतर मग जरा शॅडोचा भाग, त्यानंतर वॉर्प टेक्स्चर, नवरात्र उत्सव. वॉर्प कुठनं करू शकता तुम्ही, टेक्स्टमधनं इथं बघावं, इथं टी असतं, या टीमधनं तुम्ही वॉर्प करू शकता. हे वॉर्प आहे, व्हर्टिकल डिस्टॉर्शन केले आपण आणि ब्लेंड जरा केले. ओके, बघू शकता. पाठीमाग पण आपण घेतलाय भाग, बाकी पुढं जे काय आहे तर ते नंतर ते यादीमध्ये. ओके, डन. त्यानंतर शॅडो स्टेबिलिटीसाठी आणि आपला मातीचा पीक आपण बेस्ट लेवलचा ॲड केला आहे. मी तेच म्हणलो की या ठिकाणी तुम्ही आपल्या मंडळाचं, गावाची देवी असेल, तुमची कुलदेवी असेल, किंवा तुम्हाला जे आवडते ते तुम्ही इथं मिडलला सेट केला, एकदम नेक्स्ट लेवल दिसतंय. त्यानंतर आपण जे काय आपलं पॉईंट्स आहेत म्हणजे स्ट्रिप्स आहेत, तर त्याला आपण रिफ्लेक्ट केलं एकदम खतरनाक लेवलला. फोटो फिल्टर लावला आहे आपण जरा ग्लो येण्यासाठी, टोन सेट होण्यासाठी. व्हायब्रन्स लावला आहे, एक्सपोजर लावला आहे टॉपचा, जरा उगाच एक्सपोजर आपण जरा कलर गॅमा करेक्शन कमी केले. त्यानंतर नंबर आणि आपलं नाव. त्यानंतर मग आपण केलं आहे एक जी आपली 2 आपण पेज दिल्यात, एक आपली प्रॉपर विथ टेक्स्ट दिली आणि एक विदाऊट टेक्स्ट दिली, तुम्ही बघू शकता काय अडचण नाही. आपला हा आपण घेतला आहे सर्कल. त्यानंतर इथं बिवे लिंबोस, इनर शॅडो आणि स्टेन बिन सगळे लावले, बघू शकताय. बिवे लिंबोस लावल्यावर असं दिसते, इनर शॅडो लावल्यावर जरा आत ग्लो येतोय. त्यानंतर स्टेन आणि त्यानंतर ड्रॉप शॅडो. ओके, त्यानंतर आपण जरा डाऊन केलं आणि बरोबर मिडलला जरा आपण अशी आडवी रेश मारल्या, जेणेकरून रिफ्लेक्शन असं व्हावं असं दिसते चांगल्या प्रकारे एक्सपोजरचा वापर करून. त्यानंतर नवरात्रोत्सवचा आपण पॉईंट ठेवला एकदम खतरनाक नेक्स्ट लेवल, बघू शकता. त्यानंतर मग इथं आपण आपल्या मातेच्या प्रॉपर तिलक किंवा कपाळाची थीम आपण घेतल्या इथं. त्यानंतर त्यांना रिफ्लेक्ट केले प्रॉपर, बघू शकताय आपल्या एक्सपोजर. त्यानंतर मग निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा, आणि मग खाली आपलं काही रेग्युलर शेप्स अशा थीममध्ये घेतले. बाकी इकडची पण कन्सेप्ट सेम तीच आहे, फक्त आपण ही नॉर्मल विदाऊट शेप, विदाऊट टेक्स्टवाल दिले, विदाऊट शेपवाल दिल्या, सर्क्युलर लेवलचा छान आहे बघा ही पण यामध्ये जर आपण टेक्स्ट बेसला इथं जरा इरेज केलेला आहे, कारण का हा शेप दिसावा यासाठी. यामध्ये ते तसलं काही नाही आहे, चेक करू शकता तुम्ही, काय अडचण नाही. ओव्हरऑल सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत, चेकआउट करा, दोन्ही डिझाईन चेक करा, एकदम खतरनाक आपली डिझाईन होऊन जाईल. नक्कीच कशी वाटली कन्सेप्ट ही कमेंट करून नक्कीच कळवा. बाकी भरपूर ढीक प्रेम दिला आहे त्याबद्दल धन्यवाद आपल्या ट्युटोरियलला, क्लासेसला आणि मलाही, कारण का आपलं परवाच ओपनिंग झालं, भरपूर मॅसेजेस, कमेंट्स, कॉल्स ते भरपूर आलं, पण मी नक्कीच भरपूर जणांसाठी अवेलेबल होऊ शकलो नाही, त्यासाठी क्षमस्व. पण मी त्या संदर्भात स्टोरी ठेवलेली व्हॉट्सअपला, त्यांनी स्टेटस ठेवलेला. नक्कीच खूप खूप आभार एवढं ढीक प्रेम दिला त्याबद्दल, आणि असंच प्रेम राहू देत, काय अडचण नाही. बाकी प्रत्येक पोस्टला तुम्ही भरपूर कमेंट करताय, भरपूर लाईक करताय, भरपूर प्रेम देताय, त्याबद्दल खूप खूप आभार. ओके,
बाकी कशी वाटली कन्सेप्ट नक्कीच कळवा. क्लास ही लवकरात लवकर लॉन्च होईल, भरपूर जणांची मागणी आहे. तर चला फायनली आपण भेटावं लवकर पुढच्या एकदम नाद खतरनाक विषयात ट्युटोरियलमध्ये. तवर त्या संदर्भात 9/16 ट्युटोरियल लिहू दे का नको नक्कीच मला कमेंट करून कळवा. टेक केअर, धन्यवाद.